जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्र आणि बीड जिल्हा पुन्हा एकदा अशा वाईट घटनेमुळे परेशान झालेला आहे. आजची जी घटना आहे अतिशय दुर्दैवी आहे. गुरु शिष्याचा पेशा म्हणजे इतका पवित्र असतो. गुरुला या भारत देशामध्ये व हिंदू संस्कृतीमध्ये खूप उच्च स्थान आहे. पण आज जो प्रकार घडला क्लासेसमध्ये, ते खटावकर म्हणून कुणीतरी शिक्षक आहे, त्यांनी नाबालिक मुलींवर जे अन्याय केलेले आहेत, माझ्या माहितीस तर असं आलेले अशा अनेक प्रकार तिथं झालेले आहेत. मग ज्या ज्या पीडितांना अशी पीडा झालेली आहेत त्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही घाबरू नका, तुम्ही समोर या. ज्यांच्यावर अन्याय झाला त्या सगळ्यांनी आता जागे झालं पाहिजे, तक्रार दिली पाहिजे. एक तर पालकाकडून मोठमोठे प्रमाणात फीस घ्यायची आणि फीस घेऊन तुम्ही असा इतका घाण प्रकार कसा करू शकतो. मी तर म्हणतो या खटावकरला आणि या जे कुणी आहेत अन्याय करणारे ते पवार म्हणून त्यांचंही विजय पवार नाव येतात. विजय पवार सारख्या माणसाला तर समाजात मराठा समाजाने खूप प्रतिष्ठा दिली, मान सन्मान दिला. पण जर तुमच्या संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील आणि त्यात तुम्ही सहआरोपी होत असतात तर हे खूप दुर्दैवी आहे. जोपर्यंत या पोक्सो ऍक्ट नुसार तुम्हाला जन्मठेपीची शिक्षा किंवा असे अनेक वाईट प्रकार जर उघडकीस आले येतील तर तुम्हाला फाशीच्या सजेपर्यंत तुम्ही गेले पाहिजे. स्वतःच्या लेकी बाळीच्या वयाच्या पोरींवर जर असे अत्याचार होत असतील आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघत असाल तर बीड जिल्ह्याच्या सर्व पालकांनी, सर्व नागरिकांनी जाग झालं पाहिजे. ह्यांना आवाज कुणीतरी उठिला पाहिजे ह्यांच्या विरोधात. हे असं अंधारात चाललेलं खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे पालकांनी तुमच्या खरं शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी द्यायच्या, पाल्य द्यायची आणि तुम्ही त्यांच्याशी अत्याचार करायचा. काय चाललंय? मी तर म्हणतो सर्वांनी हा खटावकर जेव्हा गटल ना तर आमच्या शिवसैनिकांनी त्याच्या तोंडाला काळं फासून ही धिंड काढायची. ही धिंड असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जी पूर्ण बीड शहरामध्ये त्याला गाडावर बसून मिरवायचं. त्याला हरामखोर काय चाललंय? पुन्हा एकदा बीड शहरातील, जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी जाग होण्याची शक्यता आहे. ही विकृती आहे. आता प्रकार कुणी म्हणते ती विद्यार्थिनी ह्या जातीची, तो ह्या जाती. खूप जातीला विकृतीमध्ये मोडू नका. ही विकृती आहे, विकृती. ती मुलगी कुणाची तरी आई बहीण, कुणाची तरी बहीण असणारच आहे ना. तिला बी आई वडील असणारच आहेत ना. ती कुणाचं तरी लेकरू असणार आहे ना. असं जर लेकरांवर अन्याय सहन करायचा म्हणल्यावर अवघड आहे. जय महाराष्ट्र.